तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. जसं की इकडे बघू शकता आपण, हा साहिल नाशिकहून आलेला आहे आणि म्हणजे सुट्ट्यामध्ये आलेला आहे आणि तो असं काम करतो इकडं थोडं. हे आपलं ग्राउंड आहे, आता याला परस बाग बनवायचं आहे. तर तो बोलला की मग करतो, तर त्याच्यावर टिकाव दिलेला आहे. तर थोडं आता एवढं केलं आहे त्यानं, तर एवढंच बाकी आहे, एवढा पट्टा. हे बघा अशा प्रकारचं काय त्यानं खणलं त्या टिकावानं आणि एवढं बाकी आहे बघा. तर तो आता करेल थोड्या वेळात, एक 5-10 मिनटामध्ये ते पण होऊन जाईल. आणि आमच्या इकडं पाणी नसल्यामुळं ना आम्ही नळी आथरली पार तिकडं आमच्या मावशीच्या तिकडून घेतलं पाणी लांबून. तरी 300-400 फूट लांब एवढ्या अंतरावून प्रत्येकाची याची नळी त्याची नळी अशा नळ्या जोडून घरी पाणी घेतले. काय झालं? पाठ दुखायली. अरे हो ना, पाठ दुखायली? पाठ नाही दुखत भाऊ. तर आता लाईट गेली, नळी नेमकंच जोडली. 3-4 नळी एकमेकाशी जोडल्यात, जॉईंट केलाय आणि थोडी चालू केली. ते एक हंडा भरले की लगेच लाईट गेली. आता परत थोड्या वेळ आम्हाला बसावं लागेल. लाईट आली की परत मग सम्राट जाईल तिकडं चालू करायला मोटर. मग पाणी पूर्ण टाकी वगैरे सर्व भरून घेऊ. सायलाला दम लागला, आता सम्राट करतं. अरे भाऊ दम माना ना भाऊ, वर एवढा टिकाव नाही उचलायचा. टिकाव पलटून मार ना असा इकडून, हा तसा, म्हणजे खोल लोक जातोय. पटकन आला पाहिजे इकडं, टार्गेट आहे तो 2 मिनिटात. 2 मिनिटात हा. आंब्याच्या मुळा तोडशील. आता यायची बारी, वाळी खाली. मै बारी नसती. कॅमेरामॅन आहे ना, कॅमेरामॅन मग शूटिंग कसा करेल, शूट कसा करेल व्हिडिओ. खोल लोक घाल ना. काळ्या मातीत टिफन चालत, स्टीफन हॉकिंग एवढं झालेलं आहे. अरे हा पण पट्टा राहायला वाटतं इकडे. तुम्हाला अजून झाडं दाखवतो बघा, थोड्या प्रकारचे नाना प्रकारचे झाडं. एवढ्या याच्यामध्ये चांगले झाडं लावलेले आहेत. फुलांचे, कोरपड, ड्रॅगन फ्रूट, सीताफळ. इकडे बघा हे फुलं किती भारी आहेत, गुलाबी फुलं असे लय भारी दिसत आहे फुलं. कोरपड हो का. ये वाला तू किती वेळ करतोस पाहू ना, तू किती वेळ करतोस. तुम्हाला दाखवतो बघा, असं करायचं असतं. दर किती मोठं झालंय. लाईट आली तिला तर पळत जायचं. मावशी
लगेच मोटर चालू करा म्हणा. करते ना मी. ते नाहीत करत, ते घरात बसलेले असतात. आपण जायचं. नाही आले ना तिथं खांब्यावर लाईट चमकतून. खंबेच पाहता मग काय पाहा. नाही काय नाही. जाय लाईट आली पण ते खांब्यावर लाईट आली. बाय. पटकन मोटर चालू करू ना. क्वा काय पाय वगैरे व्यवस्थित. जेलमध्ये कसं काय तोडत असतील दगडी, तर आपल्याकडून फुटाय नाही हो. जाऊन ये ना जेलमध्ये. मग पूर्ण ताकद नाही आपण पोहोचा. पाणी इथं आणलं होतं त्यानं नळी. जाहीर साईल नळीने तिकडे. बूट तोडताना मग तुम्ही कुठल्या तिकडे नाही टाकीकडे. तू उठ ना बाई, वाटातून उठ ना तू. लय वाढू नको. अर अडकल तिथं. बस बस बस. काय करत कसायचं पोरक म्हणतात म्हणावं लागले पाण्यात होते काय मिळायचं. लावले ना त्या टाकीत भरून खाली चालू. ते भर ना दुसऱ्या बादल्या. पान नको सांडू. अरे ते इकडे टाक ना वॉशरूम मध्ये. आलं का. त्याला कपडा कुठला देव कसं पाणी जातीला हाटले तर काही. चल वा इकडे चल. बा झालं ते. त्याला काय करू नको. चल कपडा लावायचं. कोणतरी दाबायला पाहिजे. लाव ना याच्यात मग पाणी हे भरून पटकन. गेलं रे. ते दाढी पडन. लय नको वाढू. कॅन भर. गेलं ना. कॅन भर. दाढी पाडेल तिथं. काय नाही होत. कॅन भर ना हे. लय लोक येतील बाकी कोण नाही. संध्याकाळी ही टाकी राहिली भरायची. पाणी टाकून चट उपस त्या घाण. कपडा दे ना. कपडा ना उपस तसंच उपस. शर्ट काढ. इकडे लाव बरं. अरे बस ना एका जागेवर. लाव याच्यात. याच्यात लाव. याच्यात लाव. जाऊ दे. त्याला गावायचं असेल ना. तोंड धुवायचं काय नाही. लाव
थांब. सरक बाजूला होय असे. कपडा पाहिजे आता नाही गरज काय. गेलाय तर तिकडे गेलाय. कपडा नाही लागत बाई. अरे कॅन सरक ना. अरे जाय ना मग तू. जाय. एका जागा बसू वाटाना वाटतं तुला. मला कॅन भरून द्यायची नाही. बस लाव तिकडं. हे ठेवून दे रे घराचं. ते पुस्तक ते सगळं टिकाव ते बुट ठेवून दे. माझ्या उठ. त्यानं खेळ पाणी तर उठलंस का. अरे उठ ना. ते सगळं घरात ठेवून देते. हातपाय का पाहिलंय पाण्यात का. किती मिनिटात भरली असेल. जा पुन्हा पुन्हा. अरे हात व्हायला ना तसा आहे बाय. लांबले थोडी. हे बायची कॅन भर बाबा. बायची कॅन भर. भर भर भर. तिची भर आधी कॅन बाबा. का आलं त्याच्यात. हा पाण्यात आलं का काय खालून बोर मधून. एक बर चहा करायचं का बाय. बाय चहा करायचं. आता मग कधी करायचं. संध्याकाळी करता येत नाही. अरे ते घाण ते घाण. संध्याकाळी जायचं. बनवायची काढता येईल बरं जायला पण जाते खाली ते बी घाल काढावं खाली लोक सगळं पाणी झालं वाटतं. टाकी भरली. ही टाकी भरली. ती वरती. मग कोणती मला नाही माहित. ही इकडे टाकली. भिजली आहे बाईने भिजली. तुमचं काय चाललंय शेट. केलं का रान परस बाग तयार केलं. द्या आता त्याच्यात मुळे लावून.
आता आलेलो इकडं आंबे घ्यायला कारण ना आई मागावर अरे आई ते कुठं हा वापस यायला होतं त्यांच्या डोक्यावरचे गटुडे आणायचे आंब्याचे कारण त्यांनी भरपूर असे कालच्या हवेनं पडलेले आंबे वेचलेत वाटतंय आणि असे जमा केलेत आणि गटुडे बांधले ते जास्त वजा असं त्याच्यामुळे आता आम्ही त्यांना आणायला चालू होते गटुडे आंब्याचे सामान्य गेले इथं कालच्या पावसानं झालं नाही असं आई तर डायरेक्ट बसलीच तुम्ही तर डायरेक्ट बैठकच मांडली हे बघा हे आंबे त्यांनी आणलेत वावरातून ते झाडाचे पडले होते का तुम्ही विकत आणलेत अरे आम्ही इकत आणले ते माणसं ते आतूनच झालंय असं बाप एवढे पडले लिंबाचे असं सडा तुम्ही विकत आणले मग विकत कायला आणायचे किती स्वस्त कमी दिले असते स्वस्त आहे ना हो ना मला उचलत आहे. अरे बापरे खालचे येते बघित का ते असे मजा असते बघा खेड्यागावाकडे मस्त आंबे हवानं पडले की लगेच गटुडे आणायचे बस नीट नीट बस ते माहिती आहे कुठे राहतात हे बघा हे गटुडं हे गटुडं चल हो चल या मागून नाही ना अरे बघा एवढे आंबे होते त्या गठोड्यामध्ये त्यांनी ते आणले ते वावरातून कालच्या वादळामुळे ते पडले होते तर इकडं काय आहेत